नमस्कार. या नवीन व्हिडिओमधून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTETच्या तयारीसाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज मराठी या विषयासाठीचे अध्यापन शास्त्रावर आधारित 15 प्रश्न त्यांची उत्तरे स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर CTETच्या तयारीसाठी आपण इतर विषयांचे सुद्धा जे काही लेक्चर्स आहेत ते या चॅनलवरती घेत आहोत. तर यासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, पुढे येणारी बेल आयकॉन प्रेस करा, त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर या ठिकाणी जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्याच्या विकासाला चालना देण्यासाठी प्राथमिक शिक्षक खालील गोष्टींपैकी काय करू शकतो? तर विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्याचा विकास करायचा आहे आणि त्याला चालना द्यायची आहे. तर प्राथमिक शिक्षक म्हणून आपण खालीलपैकी काय करणार? तर दैनंदिन वेळापत्रकात विशिष्ट श्रवण कृतींचा नित्याचा घटक म्हणून समावेश करणे, शिक्षकाने नुकतेच जे म्हटलेले असेल ते एकेका विद्यार्थ्याला म्हणायला सांगताना मधून मधून थांबणे, विद्यार्थी बोलत असताना लक्षपूर्वक ऐकणे, विद्यार्थी जे ऐकत आहेत त्याविषयी सखोल विचार करण्याची त्यांना वारंवार आठवण करून देणे. तर श्रवण कौशल्याचा विकास करायचा आहे, त्याला चालना द्यायची आहे. त्यासाठी दैनंदिन जे काही वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये विशिष्ट श्रवण कृतीचा नित्याचा घटक म्हणून समावेश करावा लागेल. त्याच्यामुळे रोज रोज जे काही श्रवण आहे ते श्रवण विद्यार्थ्यांचं होईल. त्या संदर्भामध्ये दैनंदिन वेळापत्रकामध्ये टाइम टेबल असेल, त्यानुसार ज्या काही श्रवण कृती असतील ते विद्यार्थी ऐकतील आणि त्याच्यामुळे त्यांच्या श्रवण कौशल्याच्या विकासाला चालना मिळेल. त्याच्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 ही जी काही गोष्ट आहे ती आपण एक प्राथमिक शिक्षक म्हणून करू शकतो. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे, एका शिक्षिकेच्या वर्गात वेगवेगळ्या भाषिक पार्श्वभूमीचे विद्यार्थी आहेत, वेगवेगळे भाषा असणारे विद्यार्थी आहेत, त्यांना अधिक मदत व्हावी म्हणून अनेक वेळा शाब्दिक देवाणघेवाणीबरोबर साध्या वाक्यातील शब्दावयांच्या जागी टाळ्या वाजवून शारीरिक हालचालीही करते. म्हणजे बऱ्याच विद्यार्थी आहेत एका वर्गामध्ये, त्यांच्या भाषा वेगवेगळ्या आहेत, त्याच्यामुळे मराठी भाषा बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नसेल, त्याच्यामुळे त्या शिक्षिकेला अनेक वेळा शाब्दिक जे काही देवाणघेवाण आहे त्याच्याबरोबरच साध्या वाक्यातील शब्द अवयव असतात त्यांच्या जागी टाळ्या वाजवून शारीरिक हालचालही करावी लागते. तर तिच्या या पद्धतीचा रोख प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या कौशल्यावरती आहे? जी काही शारीरिक हालचाल केली जाते तर ती पद्धत या ठिकाणी कोणत्या कौशल्यावरती असेल? लय, भाषा वापरशास्त्र, ध्वनिशास्त्राबद्दलची सजगता की वाक्यव्यवस्था? तर आता या ठिकाणी जो काही ध्वनी आहे, जो काही शब्द आहे तो बोलण्यासाठी शारीरिक हालचाल करायची आहे, म्हणजे खानाखुणा करायच्या आहेत. आणि यासाठी कोणालाही या ठिकाणी जे काही ध्वनिशास्त्र आहे त्याच्याबद्दलची सजगता, जागरूकता, त्याच्याबद्दलची माहिती असेल तरच आपण शारीरिक हालचाली बरोबर त्या ठिकाणी त्या शब्दाच्या जागी करू शकतो आणि तरच ते जे काही शब्द आहेत त्या शब्दाच्या जागी त्या खानाखुणा विद्यार्थ्यांना समजणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी ध्वनिशास्त्राबद्दलची सजगता, तर या पद्धतीकडे त्या शिक्षिकेचा रोख आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा आहे, एकमेकांना समजून घेणे व एकमेकांबरोबर वैचारिक देवाणघेवाण परिणामकारकरित्या साधणे, तर हा बुद्धिमत्तेचा कोणता प्रकार आहे? एकमेकांना समजून घ्यायचा आहे आणि एकमेकांबरोबर वैचारिक देवाणघेवाण करायचे आहे. तर हा जो काही बुद्धिमत्तेचा प्रकार आहे तो खालीलपैकी कोणता आहे? अवकाशिक, भाषिक, आंतरव्यक्तीय आणि अंतरव्यक्तीय. तर या ठिकाणी 2 व्यक्ती आहेत, तर हे 2 व्यक्ती एकमेकांबद्दल ज्या काही गोष्टी आहेत ते समजून घेणार आहेत आणि एकमेकांशी वैचारिक देवाणघेवाण परिणामकारकरित्या करणार आहेत, साधणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी 2 व्यक्तींमध्ये संवाद आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आंतरव्यक्तीय हा या ठिकाणी हा बुद्धिमत्तेचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा 4 क्रमांकाचा, विद्यार्थ्यांच्या चुकीच्या प्रतिसादावर शिक्षक सकारात्मक पुनर्दृढीकरणातून म्हणजे रिइन्फोर्समेंट उत्तर देतात. विद्यार्थ्यांनी चुकीचं उत्तर दिलं तरी सुद्धा शिक्षक एक सकारात्मक पुनर्दृढीकरणातून विद्यार्थ्यांना जे काय उत्तर आहे ते उत्तर देतात. यातून शिक्षकाची कोणत्या गोष्टीचे आकलन दिसून येते? तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षक त्याचं उत्तर चुकीचं आहे असं डायरेक्टली म्हणत नाहीत, प्रतिसाद चुकीचा आहे असं डायरेक्टली न म्हणता त्यांना सकारात्मक पुनर्दृढीकरणामधून जे काही उत्तर आहे ते देतात. तर याच्यामधून शिक्षकाचं कोणतं आकलन दिसून येईल? विद्यार्थ्यांची भावनिक प्रतिक्रिया ते समजून घेतात,
भाषिक विकासाला चालना देतात, अध्ययनाच्या विविध पद्धतींचा समावेश करतात, बोधनात्मक विकासाला गती देतात. तर पहा, जर विद्यार्थी चुकीचं उत्तर देत असतील तर त्या ठिकाणी ते उत्तर चुकीचं आहे असं डायरेक्टली जर आपण म्हटलं तर विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होईल आणि तो पुन्हा प्रश्नाच्या कोणत्याही उत्तरावरती हात वरती करणार नाही किंवा देण्याचा प्रयत्न करणार नाही. म्हणजे त्याचे जे काही प्रयत्न आहेत ते पूर्णपणे थांबले जातील. तर यासाठी शिक्षकांनी त्याची जी काही भावनिक प्रतिक्रिया आहे ती समजून घ्यायची आहे. भावनिक प्रतिक्रिया समजून घेऊन त्याला ते उत्तर कशा प्रकारे चुकीचं आहे तर हे त्याला व्यवस्थित समजून सांगायचं आहे आणि त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड आहे तो निर्माण होणार नाही. तर यासाठी विद्यार्थ्यांची भावनिक प्रतिक्रिया समजणे तर ही या गोष्टीचं आकलन या शिक्षकामध्ये दिसून येतं. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे प्रश्न क्रमांक 5. जर विद्यार्थ्यांची शिक्षणात सहभागी होण्याची आणि त्यातून लाभ घेण्याची क्षमता दीर्घकालीन शारीरिक, इंद्रिय, मानसिक अनारोग्य किंवा अध्ययनातील अक्षमता यामुळे मर्यादित असेल तर त्यावर पुढीलपैकी कशाची निवड करावी. तर पहा, या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये सहभागी व्हायचं आहे, त्याचा लाभ घ्यायचा आहे, परंतु त्या ठिकाणी त्याचे लाभ घेण्याची क्षमता आहे ती दीर्घकालीन शारीरिक, इंद्रिय आणि मानसिक अनारोग्य किंवा अध्ययनातील अक्षमता यामुळे त्याच्यावरती मर्यादा येत आहेत. तर यासाठी सर्व जे काही शिक्षण आहे ते त्याला घ्यायचं आहे. तर यासाठी खालीलपैकी कशाची निवड करावी लागेल. उपायात्मक योजना, वर्गाचे व्यवस्थापन, मानवी विद्याधिष्ठित शिक्षण की विशिष्ट गरजांवर आधारित शिक्षण. तर पहा, अशा प्रकारे जर काही विद्यार्थ्यांमध्ये मर्यादा असतील, शारीरिक असतील, इंद्रिय किंवा मानसिक किंवा अध्ययनातील काही अक्षमता असतील तर यासाठी विशिष्ट गरजांवर आधारित शिक्षण तर याची निवड करावी लागेल. म्हणजे पहा, विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे गरज असेल, ज्या कमतरता असतील त्या कमतरतेप्रमाणे शिक्षण दिलं जातं. म्हणजे विशिष्ट गरजेप्रमाणे त्याला शिक्षण मिळतं. म्हणजेच विशिष्ट गरजांवर आधारित शिक्षणची निवड करावी लागेल. पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे पहा, या ठिकाणी 6वा प्रश्न. मूल्यमापनाचा निकष म्हणजे काय. तर पहा, मूल्यमापनाचे निकष म्हणजे काय. मूल्यमापनाचे मार्गदर्शक सूत्र, गुणांची प्रश्ननिहाय वाटणी, विद्यार्थ्यांच्या क्षमतेबद्दलचे सर्वसाधारण मत की मूल्यमापनाचे साधन. तर पहा, मूल्यमापन आपण करतो तर त्याचे निकष म्हणजे काय. तर पहा, मूल्यमापनाचे जे निकष आहेत तर ते निकष म्हणजे मूल्यमापनाचे मार्गदर्शक सूत्र. म्हणजे मूल्यमापन, विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कशा प्रकारे करायचं तर या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणारे सूत्र म्हणजेच मूल्यमापनाचे निकष. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, 7वा. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील 2 शब्दांचे लिंग हे एकसारखे आहे. तर या ठिकाणी 4 वाक्य आहेत, त्यापैकी प्रत्येक एका वाक्यामध्ये असे 2 शब्द आहेत की त्यांचं लिंग एकसारखं आहे. तर ते एक वाक्य या ठिकाणी ओळखायचं आहे. तर बघा, पहिलं वाक्य आहे नावात काय आहे, नावेत बैस. तर याच्यामध्ये नावात हा शब्द आहे, या ठिकाणी नावेत. तर या ठिकाणी नावात तर हे जे काही शब्द आहे तर याचं लिंग आहे पहा नपुंसक लिंगी. त्याच्यानंतर नावेत तर याचं लिंग आहे पहा स्त्रीलिंगी, ती नाव. त्याच्यानंतर पहा 50वे पान उघड. तर या ठिकाणी पहा पान शब्द आहे, 50वे पान म्हणजे या ठिकाणी नपुंसक लिंगी आहे. आणि या ठिकाणी सुद्धा पान खाणार का म्हणजे ते पान, या ठिकाणी सुद्धा नपुंसक लिंगी लिंग आहे. म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या वाक्यातील जे काही पान शब्द आहे, 2 वाक्यामध्ये पहा पान शब्द आहे, त्यांचं जे लिंग आहे ते एकसारखं आहे. म्हणजे याचं उत्तर पहा पर्याय क्रमांक 2 येईल. पुढचा आहे 8वा. ज्ञान रचनावादाच्या सिद्धांतात. तर ज्ञान रचनावादाचा जो काही सिद्धांत आहे त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वाक्याचा समावेश होईल. खालीलपैकी कशाचा समावेश होईल तर पहा, विद्यार्थी त्यांचे स्वतःचे जगाचे आकलन आणि ज्ञान घेतलेल्या अनुभवातून आणि त्या अनुभवांवर चिंतन करून साध्य करतात. भिन्न नमुन्यांच्या विविधतेचा अभ्यास करून दृढ पायावर आधारित निष्कर्ष काढतात. विद्यार्थ्यांना शिक्षकाची मदत मिळते आणि ते स्वतःच्या सिद्धांताचे संशोधन व निर्मिती करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करतात. स्वतःची अध्ययन साधने तयार करून प्रत्यक्ष अनुभव मिळवतात. तर पहा, ज्ञान रचनावाद म्हणजे विद्यार्थी त्यांचे स्वतःच जे काही आकलन आहे ते आकलन करतात आणि त्याच्यामधून जे काही त्यांना ज्ञान मिळेल त्या ज्ञानातून घेतलेल्या अनुभवामधून ते त्यांच्या अनुभवांचे चिंतन करून जे काही त्यांचं साध्य असेल, साध्य म्हणजे ध्येय असेल ते मिळवतात. म्हणजेच याचाच अर्थ विद्यार्थी त्या ठिकाणी स्वतः शिकत
असतात, प्रत्येक विद्यार्थी शिकत असतो. तर हाच या ठिकाणी या ज्ञान रचनावादाचा सिद्धांत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. त्याच्यानंतर पहा प्रश्न 9वा, संदेशाचे ध्वनी, शब्दांच्या जाती, रूप व्यवस्थेतील फरक असे विशिष्ट पैलू ओळखून किंवा त्यांच्यामधील फरक लक्षात घेऊन केलेली कृती म्हणजे काय? वाचन, लेखन, श्रवण, भाषण. तर या ठिकाणी पहा संदेशाचे ध्वनी आहेत, शब्दांच्या जाती आणि रूप व्यवस्थेतील फरक असे विशिष्ट पैलू ओळखून आणि त्यांच्यामधील फरक लक्षात घेऊन केलेली कृती म्हणजे या ठिकाणी पहा श्रवण येणार आहे. तर पहा श्रवणामधून आपण संदेशाच्या ध्वनी, शब्दांच्या जाती आणि रूप व्यवस्थेत जे काही फरक आहे ते लक्षात घेऊन काही कृती करत असतो किंवा त्यांच्यातील फरक लक्षात घेत असतो. पर्याय क्रमांक 3 या 9व्या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे 10वा, विषय केंद्रीय पद्धतीत अध्यानुभव कशाभोवती संघटित केले जातात? तर विषय केंद्रीय अध्यापनाची पद्धत आहे त्याच्यामध्ये अध्यानुभव हे कशाभोवती संघटित केले जातात? तर विद्यार्थ्यांना विषयात वाटणारा रस याच्याभोवती, अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेले गोष्टी किंवा घटक याभोवती, शिक्षकाचे विषयावरचे प्रभुत्व तर याभोवती की शैक्षणिक तंत्रज्ञानाभोवती. तर आता या ठिकाणी जे काय अध्यापनाची पद्धत आहे ती विषय केंद्रित पद्धत आहे आणि याच्यामध्ये जे अध्यानुभव असतात ते अभ्यासक्रमात जे काय अंतर्भूत घटक असतात, गोष्टी असतात, तर त्या अंतर्भूत असलेल्या गोष्टींभोवती जे काय अध्यानुभव असतात ते संघटित केलेले असतात किंवा केंद्रित झालेले असतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर येईल. तर आता या ठिकाणी जरी विद्यार्थी केंद्रित पद्धत असेल तर विद्यार्थी केंद्रित पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना ज्या विषयामध्ये वाटणारा रस आहे त्या विषयात वाटणाऱ्या रसाभोवती जे अध्ययन आहेत ते संघटित केले जातील. शिक्षक केंद्रित असतील तर शिक्षकांचे जे काही प्रभुत्व आहे त्या प्रभुत्वाभोवती संघटित केले जातील आणि तंत्रज्ञान असेल तर या ठिकाणी तंत्रज्ञानाभोवती ते संघटित केलेले असतील. या ठिकाणी विषय केंद्रित पद्धत आहे म्हणजे अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेल्या गोष्टींभोवती हे अध्ययनभव संघटित केले जातात. प्रश्न पुढचा आहे 11वा, उपजत प्रतिभेची सर्वोत्तम लक्षणे खालीलपैकी कोणत्या गोष्टींवरून मिळतात? तर विद्यार्थ्यांची काही उपजत प्रतिभा असते त्या प्रतिभेची सर्वोत्तम लक्षणे खालीलपैकी कोणत्या गोष्टीवरून समजतात किंवा ते मिळतात? बुद्ध्यांक चाचणी, भावनिक बुद्ध्यांक चाचणी, शिक्षक आणि पालक, शाळेतील संचयी नोंदपत्रक. तर शाळेमध्ये उपजत प्रतिभेची सर्वोत्तम लक्षणे जर मिळवायची असतील तर त्यासाठी विद्यार्थ्यांची जी काही संचयी नोंदपत्रके असतात त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची दैनंदिन ज्या काही वर्तने असतात वर्तनांची नोंद करावी लागते आणि त्याच्यामधूनच शाळेतील जी काही संचयी नोंदपत्रके असतात त्याच्यावरूनच उपजत प्रतिभेची लक्षणे, सर्वोत्तम लक्षणे ही समजतात किंवा ती समजून येतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. त्याच्यानंतर प्रश्न 12वा आहे, एक माध्यमिक शिक्षक अनेक भाषांचे ज्ञान आवश्यक असणाऱ्या करिअरवर भर देण्यासाठी आपल्या शैक्षणिक सामग्रीत बहुराष्ट्रीय संघटनांच्या बातम्या आणि नियतकालिकातील लेखांचा नियमितपणे समावेश करतो. तर अशा सामग्रीच्या वापरातून विद्यार्थ्यांना कशासाठी मदत होते? तर माध्यमिक शिक्षक आहे तर ते अनेक भाषांचे ज्ञान आवश्यक असणाऱ्या करिअरवर भर द्यायचा आहे आणि त्या करिअरवर भर देण्यासाठी आपल्या शैक्षणिक सामग्रीमध्ये बहुराष्ट्रीय संघटनांच्या बातम्या आणि नियतकालिकातील जे काही लेख आहे त्यांचा समावेश करतो. तर याच्यामुळे विद्यार्थ्यांना कशासाठी मदत होणार आहे? तर जर अशा प्रकारची सामग्री शिक्षकांनी समाविष्ट केली तर द्विभाषिक समाज गटाची आणि भाषिक संपर्क जाळ्याची विविध प्रकारची वैशिष्ट्ये ओळखण्यासाठी मदत होईल का? लोकांना दुसऱ्या देशांमध्ये स्थलांतर करायला भाग पाडणारी परिस्थिती समजून घेण्यासाठी, जागतिक समाजात द्विभाषिक असण्याचे फायदे ओळखण्यासाठी की मोठे झाल्यावर त्यांना कुठे राहायला आणि काम करायला आवडेल ते समजण्यासाठी? जर बहुराष्ट्रीय संघटनांच्या बातम्या त्याच्यानंतर नियतकालिकातील जे काही लेख आहेत त्या लेखांचा जर समावेश केला तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना बऱ्याच भाषांचं जे काही नॉलेज आहे ते मिळेल आणि त्याच्यामुळे जागतिक समाजामध्ये द्विभाषिक म्हणजे दोन भाषांमधील जे काही ट्रान्सलेशन आहे ते ट्रान्सलेशन करण्याचे किंवा द्विभाषिक असण्याचे काही फायदे आहे ते फायदे चांगल्या प्रमाणात विद्यार्थ्यांना समजणार आहे आणि फायदे ओळखण्यासाठीच या सामग्रीचा विद्यार्थ्यांना उपयोग होणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर येईल, जागतिक समाजात द्विभाषिक असण्याचे फायदे ओळखण्यासाठी. त्याच्यानंतर प्रश्न 13वा आहे, श्रवण भाषणाच्या चाचणीत पुढील संवादाचे मूल्यमापन कसे कराल? तर आता या ठिकाणी श्रवण भाषणाची चाचणी आहे आणि त्या चाचणीचं संवादाचे मूल्यमापन करायचं आहे. तर या ठिकाणी शिक्षक आहेत, शिक्षकांनी प्रश्न विचारलेला आहे, दिल्लीचा पारा इतका वर कसा काय हा प्रश्न आहे.
त्याच्यानंतर विद्यार्थी 1 या ठिकाणी उत्तर देत आहे प्रदूषण वाढल्यामुळे, आणि विद्यार्थी दुसरा उत्तर देत आहे पहा माझा सुद्धा पारा वर आहे आज. तर आता या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर दोन्ही विद्यार्थ्यांनी वेगवेगळं दिलेलं आहे. तर आता या ठिकाणी 1 आणि 2 नंबरच्या विद्यार्थ्यांनी जो काय प्रतिसाद दिलेला आहे तर तो कशा प्रकारचा आहे. विद्यार्थी 1 चुकीचा प्रतिसाद देतो का, विद्यार्थी 2 बरोबर प्रतिसाद, विद्यार्थी 1 बरोबर प्रतिसाद, विद्यार्थी 2 चुकीचा प्रतिसाद, विद्यार्थी 1 चुकीचा प्रतिसाद, विद्यार्थी 2 चुकीचा प्रतिसाद, विद्यार्थी 1 आणि 2 दोन्हीही बरोबर प्रतिसाद देतात का. तर पहा या ठिकाणी प्रश्न आहे दिल्लीचा पारा इतका वर कसा काय, म्हणजे पहा टेम्परेचर. तर या ठिकाणी विद्यार्थी पहिल्याने बरोबर दिलेला आहे पहा प्रदूषण वाढल्यामुळे जे काही तापमान आहे ते जास्त आहे, म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी 1 बरोबर प्रतिसाद देत आहे. आणि त्याच्यानंतर पहा विद्यार्थी दुसरा म्हणतो आहे की माझा सुद्धा पारा वर आहे आज. म्हणजे पारा म्हणजे, तर या विद्यार्थ्याला पारा म्हणजे राग, तर राग हा अर्थ या ठिकाणी त्याला वापरायचा आहे. म्हणजे या ठिकाणी प्रश्न विचारला आहे पहा तापमानावरती, आणि या ठिकाणी याने उत्तर दिलं आहे रागावरती. म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थी दुसरा चुकीचा प्रतिसाद देत आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. तर अशा प्रकारचं मूल्यांकन या ठिकाणी करावं लागेल. प्रश्न पुढचा आहे पहा 14वा, उत्तरातील शब्दाचे मूल्य म्हणजे काय. एखादा उतारा असेल तर त्याच्यामधील महत्वाचे शब्द असतात, तर त्या शब्दांचं त्या उत्तरामधील मूल्य म्हणजे महत्व म्हणजे काय. तर त्या ठिकाणी विशिष्ट संदर्भात त्या शब्दाचा अप्रत्यक्ष वापर, शब्दाच्या वापराच्या अनेक पद्धती, शब्दाचा कोशातील अर्थ, आणि विशिष्ट संदर्भात त्या शब्दाची अर्थपूर्णता म्हणजे उत्तरातील शब्दाचे मूल्य. तर त्या ठिकाणी एखाद्या उत्तरामध्ये एखाद्या शब्दाचं मूल्य म्हणजे तो शब्द विशिष्ट संदर्भामध्ये वापरलेला असेल तर विशिष्ट संदर्भात त्या शब्दाची अर्थपूर्णता किंवा त्या शब्दाचा अर्थ काय आहे, म्हणजे त्या शब्दाला जर अर्थ असेल, त्याची अर्थपूर्णता असेल त्या उत्तरामध्ये, तरच त्या ठिकाणी त्या शब्दाला त्या उत्तरामधील महत्वाचा किंवा मूल्यवान शब्द असं म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 उत्तरातील शब्दाचं मूल्य म्हणजे विशिष्ट संदर्भात त्या शब्दाची अर्थपूर्णता काय आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रश्न शेवटचा आहे, पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या भाषा अध्यापनात विद्यार्थ्यांच्या अस्सल आणि अर्थपूर्ण वैचारिक देवाणघेवाणीवर भर दिला जातो. तर खाली या ठिकाणी 4 पद्धती भाषा अध्यापनाच्या दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये कोणत्या पद्धतीमधून विद्यार्थ्यांच्या अस्सल आणि अर्थपूर्ण वैचारिक देवाणघेवाणीवर भर दिला जात असतो. व्याकरण भाषांतर, द्विभाषिक, संज्ञानात्मक म्हणजे आकलनात्मक, आणि अनौपचारिक. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे अस्सल आणि अर्थपूर्ण वैचारिक देवाणघेवाणीवर भर दिला जात असेल तर या ठिकाणी संज्ञानात्मक म्हणजे आकलनात्मक, तर या भाषा अध्यापनाचा वापर केलेला असतो. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येणार आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी भाषा अध्यापनाची म्हणजे मराठी पॅडागॉजी यावर आधारित महत्वाचे 15 प्रश्न त्यांची उत्तरे स्पष्टीकरणासह या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी प्रश्न समजले असतील, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, आणि अशाच प्रकारचे महत्वपूर्ण सीटीईटीच्या संपूर्ण तयारीसाठी महत्वाचे लेक्चर्स पाहण्यासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.